बघूया गणेश आपल्या संघासाठी किती धावा करतात. 2 चेंडू झालेले आहेत निनाद यांचे. चांगलीच गोलंदाजी करतात निनाद आपल्या संघासाठी. तिसरे चेंडू घेऊन येतील गणेश यांना. बघूया गणेश षटकार की चौकार मारतात आपल्या संघासाठी. उचलून मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव असा चेंडू निनाद यांच्या हातात. तीन चेंडू झालेले आहेत. बघूया गणेश चौथा चेंडू षटकार की चौकार मारतात आपल्या संघासाठी. आणि उचलून मारलेल्या ऑफच्या दिशेने आणि झेल सुटलेला आहे. बघूया एक धाव तर निघालेली आहे. दुसरी धाव पण पूर्ण आणि तिसरी धाव नकार केलाय गणेश यांनी. धावसंख्या झाली ती 2. चार चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी निनाद यांचे. पाचवा चेंडू खेळतील गणेश. बघूया आपल्या संघासाठी किती धावा करतात. उचलून मारायचा प्रयत्न. चांगलाच फटका मानावा लागेल आणि षटकार. चांगलेच फटकेबाजी करतात गणेश आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 1 बाद. 8. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू निनाद यांचा. बघूया उचलून मारायच्या प्रयत्नात. बघूया आणि चांगलाच फटका गणेश यांचा. एक षटकार आणि चौकारच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 12. चांगलेच फटकेबाजी करतात गणेश. एक शतक पूर्ण. धावसंख्या झाली ती 12. बघूया दुसरं शतक घेऊन येतात वारण्या आपल्या संघासाठी. आणि चांगला चेंडू वारण्या यांचा. निर्धाव असा चेंडू. डोनाल्ड. बघूया किती षटकार आणि चौकार मारतात आपल्या संघासाठी. आणि उचलून मारल्याच्या ऑफच्या दिशेने चांगलाच फटका मानायला लागेल. बघूया एक धाव तर निघाली. दुसरी धाव काढतात का नाही. आणि दुसरी धाव पण पूर्ण. तिसरी धाव आणि चौकार. पंचांकन चौकार. बाउंड्री पंच. चौकार चौकार. पुढील सामना रणजित स्पोर्ट्स आणि केवनी स्पोर्ट्स केवनी संपर्क साधायचा आहे मंडपाशी. तिसरा चेंडू खेळतील डोनाल्ड. बघूया चांगलाच फटका मारतोय आणि चांगलाच चेंडू वारण्या यांचा.
डोनाल्ड यांना काय समजलं नाही. निर्धावाचा चेंडू. चांगलाच फटका ऑफच्या दिशेने. बघूया किती धाव निघतात. पहिली धाव निघालेली आहे. दुसरी धाव काढतात का? आणि चांगलीच रनिंग. 2 धावा मात्र मिळालेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 18. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 18. 1 बाद 18. पुढचा चेंडू वारण्या यांचा. खेळतील डोनाल्ड. बघूया. आणि बोल्ड झालेत डोनाल्ड. डोनाल्ड यांची जागा भरून काढण्यासाठी विशाल. शेवटचा चेंडू आहे वारण्या यांचा. धावसंख्या झाली ती 18. उचलून मारण्याच्या प्रयत्नात विशाल आणि वाईट. चांगलीच गोलंदाजी करत होते वारण्या आणि खूपच बाहेर गेला आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 19. शेवटचा चेंडू वारण्या यांचं. खेळतील विशाल. बघूया. उचलून मारण्याच्या प्रयत्नात चांगलाच फटका. बघूया किती धाव निघतात. 1 धाव तर निघाली. दुसरी धाव आणि दुसरी धाव पण पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 21. 2 बाद 21. शतक संपलेलं आहे. या शतकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. आणि आता मात्र पॉवर प्ले संपलेला आहे. पॉवर प्लेचं शतक फक्त 2 होती. बघूया तिसरे शतक कोण घेऊन येतात आपल्या संघासाठी. गोलंदाजीचा भार उचललाय त्या अमर यांनी तिसरं शतक घेऊन येतात आपल्या संघासाठी. बघूया. धावसंख्या झाली ती 21. बघूया गणेश चांगलेच फटकेबाजी करतात आपल्या संघासाठी. आणि चांगला चेंडू अमर यांचा. गणेशांना काही समजलं नाही आणि निर्धाव असा चेंडू. दुसरा चेंडू आणि उचलून मारण्याचा. बघूया चांगलाच फटका आहे. 1 धाव तर निघाली. दुसरी धाव आणि दुसरी धाव मात्र नकारलेली. चांगलाच फटका होता गणेश यांचा आणि 1च धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 22. अमर यांचा तिसरा चेंडू. खेळतील विशाल. बघूया आपल्या संघासाठी किती धावा करतात विशाल. उचलून मारण्याच्या प्रयत्नात. बघूया आणि षटकार. चांगलाच फटका विशाल यांचा.
चिरागच आहे ना. चंदू का चंदूचं नाव काय. राहू दे. बाउंड्री पंचांनी ताबा घ्यायचा आहे लगेच बॉल फेकायचा आहे. तैनात केलेले आहेत. बघूया पुढचा चेंडू विशालने चांगलाच फटका मारला आणि त्याच पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नात आणि नो नो चेंडू आहे. फ्री हिट आहे. पाठवला बा मित्र त्याला पण शेअर कर ना तुझ्या मागं शेअर कर ना. चांगला चेंडू टाकला होता पण नो पंचांनी दिला आणि फ्री हिट चालू आहे. बघूया गणेश आणि वाईट फ्री हिट आहे. वाईट चेंडू टाकलेला आहे. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली 31. फ्री हिट चालू आहे. बघूया गणेश किती चौकार आणि षटकार मारतात. फ्री हिटचा फायदा आणि चांगलाच फटका लेगच्या दिशेने. बघूया तिकडे वारणा यांनी चांगलीच थ्रो आणि दुसरी धाव पण पूर्ण. बघूया तिसरी धाव घेतात का आपल्या संघासाठी गणेश आणि धावसंख्या झाली ती 33. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. गणेश हे चांगलीच बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. अमर यांचा 5वा चेंडू खेळतील गणेश. बघूया किती चौकार आणि षटकार मारतात आपल्या संघासाठी. चांगलाच उचललेला आहे. बघूया आणि झेल गणेश हे झेलबाद झालेले आहेत. गणेश हे वैयक्तिक 12 धावसंख्येवर बाद झालेत. चांगलीच फटकेबाजी करत होती आपल्या संघासाठी गणेश. शेवटचा चेंडू बाकी आहे. चांगलीच बॅटिंग केली आपल्या संघासाठी. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी साहिल. बघूया विशाल किती चौकार आणि षटकार मारतात आपल्या संघासाठी. अमर यांचा शेवटचा चेंडू खेळतील विशाल. बघूया धावसंख्या झाली ती 33. शेवटचा चेंडू अमर यांचा खेळतील विशाल. बघूया चांगलाच फटका. बघूया आणि झेल सुटलेला आहे. बघूया किती धावा काढतात. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव मात्र नकार. धावसंख्या झाली ती 34. शतक संपलेलं आहे. चौथं शतक घेऊन येते वारण्या.
बघूया विशाल चांगलेच फटकेबाजी करतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू खेळतील विशाल. बघूया आपल्या संघासाठी आणि चांगलाच फटका. बघूया किती धाव भेटतात. आणि एक धाव तर निघाली. दुसरी धाव बघूया. आणि तिसरी धाव पण पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली 37. दीपक काय बोलतो पण? चांगलेच फटकेबाजी चालू आहे सुनील स्पोर्ट वाघवील या संघाची. एकच चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू खेळतील नवीन बॅट्समॅन साहिल. बघूया आपल्या संघासाठी किती चौकार आणि षटकार मारतात. आणि चांगलाच बघू. एक धाव निघाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न पण तानाजी पाटील कुठे असेल त्याने व्यासपीठावर यायचं आहे. तानाजी पाटील वाघवील. तानाजी पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आमंत्रण आहे तुम्हाला. आणि उचलून मारण्याच्या प्रयत्नात बघूया विशाल यांनी चांगलाच फटका आहे. आणि विशाल हे झेलवाद झालेले आहेत. विशालांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत. गणेश नावाजलेले फलंदाज वाघवील गावातले. अमोल इकडे जा ना. किताला 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 ए तू नको जाऊ कसं. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत वारणा यांचे. वारणा यांचा चौथा चेंडू खेळतील साहिल. बघूया आपल्या संघासाठी किती चौकार आणि षटकार मारतात साहिल. आणि उचलून मारण्याचा प्रयत्न बघूया. धावायचं आहे तिकडे. बॉल बाहेर आहे तर धावायचं आहे. आणि 2 धावा मात्र नक्कीच. चांगलीच रनिंग. धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 40. शेवटचे 2 चेंडू बाकी. बघूया साहिल आपल्या संघासाठी किती चौकार आणि षटकार मारतात आपल्या संघासाठी. डिक्लेअर नाही रे छगडे यांचा. डायरेक्ट किचन लागला. 6 खालून गेला. 4 आहे. 6 आहे ना. डिक्लेअर कुठं ना. डिक्लेअर फक्त ते पडदे लावलं मागच. आणि वाईट. आणि एक अवांतर धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 42. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आता मात्र धडाडीचे फलंदाज गणेश चांगलेच फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. गणेश शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत वारणा यांचे. बघूया गणेश
चौकार का षटकार मारतात आपल्या संघासाठी. चांगलाच फटका गणेश यांचा लेगच्या दिशेने. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 43. बघूया साहिल चौकार आणि षटकार मारतात का आपल्या संघासाठी. आणि चांगलाच पंचांनी नो घोषित केलेला आहे. आणि पंचांनी नो दिलेले आहे. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. बघूया शेवटचा चेंडू वारणा यांचा. सायल्याना फ्री हिटचा फायदा होतोय का नाही बघूया. आणि उचललेला आहे बघूया. आणि फ्री हिट आहे. चांगलीच फिल्डिंग तिकडे आणि एकच धाव संख्या झाली ती 45. शेवटचा षटक बाकी. 4 षटकानंतर धाव संख्या झाली ती 45. धाव संख्या झाली ती 45. शेवटचं शतक हाणामारीचं शतक बघूया. आणि शेवटचं शतक घेऊन येते अलंकार. हाणामारीचं शतक आहे बघूया किती षटकार चौकार मारतात. धावसंख्या झाली ती 45. बघूया अलंकार किती धावा देतो आपल्या संघासाठी. साहिल बघूया पहिला चेंडू अलंकारांचा आणि उचलून मारण्याच्या प्रयत्नात बघूया. आणि पंचांकडनं वाईटचा इशारा. वाईट चेंडू आहे. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 46. आणि उचलून मारण्याच्या प्रयत्नात बघूया. आणि साईले झेलबाज झालेले आहेत. चांगलाच चेंडू टाकलेला अलंकार यांनी. आणि साहिल यांची जागा बघूया कोण भरून काढतोय. कसा 12वा खेळाडू डॉक्टर दादाच बोलतात. डॉक्टर दादाच बोलतात ना. आणि डॉक्टर दादा साहिल यांची जागा भरून करण्यासाठी आलेले डॉक्टर दादा बघूया. 40+ दोन्ही खेळाडू 40+ आहेत. गणेश आणि डॉक्टर दादा हे चांगलेच फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू खेळतील गणेश. आणि पंचांकडनं वाईटचा इशारा.
पंचांशी वादावत करू नये. नाव वाजलेले पंच गौरव पारदे. 15-20 गावामध्ये पंचगिरी करतात. दुसरा चेंडू आला करायचा, खेळतील गणेश. बघूया, चांगलाच फटका ऑफच्या दिशेने, चांगलाच फटका आहे. बघूया, चौकार आणि धावायचं आहे आणि 2 धावा मात्र नक्की भेटतील गणेशांना. धावसंख्येत भर, धावसंख्येत आली ती 49. चांगलाच फटका मारलेला गणेशांनी, पण केवनी स्पोर्ट केवनी आणि रणजित स्पोर्ट यांनी टॉससाठी यायचं आहे लवकरात लवकर. केवनी स्पोर्ट केवनी आणि रणजित स्पोर्ट. तिसरा चेंडू बघूया आणि अलंकार यांचा चांगला चेंडू. गणेशांना काही समजलेच नाही आणि त्रिफला झालेला आहे. गणेश शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. कुठं दिसत नाही मला, तो गेला असेल कामाला. काय बोलते कसली काय बोलते यो यो. आता कोण गेलं रे? आता कोण गेला बॅटिंगला? हे मित्रा, बॅटिंगला कोण गेला? गणेश यांची जागा बनवण्यासाठी स्वप्नील चांगलाच चेंडू टाकला अलंकार यांनी आणि गणेशांना त्रिफलचित उडवलेला. 40+ चांगले धडाचे फलंदाज आहेत गणेश. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. बघूया चौथा चेंडू. स्वप्नील बघूया, अलंकाराची चांगलीच गोलंदाजी, चांगलाच फटका स्वप्नील यांचा आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बाउंड्री पंच प्रथमेश लवकरच बॉल द्यायचा आहे. चांगलाच फटका मारला स्वप्नील यांनी. वर्षी गेला तो हेडशॉटच देशील तू मस्त. माझ्याशी जाईल ना एकदा मी समोर फेकताना बाबूदाच्या डोल्यावर मारले मी. समोर फेकताना बॉल डोल्यावर आणि स्वप्नील बोल झालेले आहेत. चांगलाच फटका मारला आणि दुसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि शेवटचा चेंडू बाकी आहे अलंकार यांचा. बघूया स्वप्नीलची जागा भरण्यासाठी कोण चाललेले आहेत. धावसंख्या झाली ती 55. शेवटचा चेंडू आहे, बघूया. बघूया प्रयत्न, चांगलेच फलंदाजी करतात 40+ मध्ये पण आपल्या संघासाठी.
शेवटचा चेंडू आहे अलंकार यांचं. बघूया प्रयत्न किती धावसंख्या काढतात आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 55. शेवटचा चेंडू बघूया आणि फुलटॉस चेंडू आणि चांगलीच फिल्डिंग तिकडे आणि धावचीत झाले प्रयत्न. पंचाचा ताबा घ्यायचा आहे लगेच लगेच घ्यायचा आहे बाउंड्री पंचाचा ताबा. टॉस करण्यासाठी बोलवत होतो तुम्ही बाउंड्री पंच लावायला. त्याला समजणारच नाही. धावसंख्या जिंकण्यासाठी पाहिजे ती 56 धावांचं आव्हान वाघवील स्पोर्ट यांनी केलेलं आहे कलवा स्पोर्ट यांना. रियान स्पोर्ट्स कलवा यांना. केवनी स्पोर्ट केवनी आणि स्टेजवर यायचं आहे टॉस उडवायचा आहे केवनी स्पोर्ट केवनी. जय पाटील तू उडव. फालतूगिरी नाही, आरामशीर स्लो अँड स्टडी. नाही ते ये नाही कर्णधार नाही तर कॅप्टन बोलायला डायरेक्ट. अंडर 19 चे विषय कर्णधार ये टीमचा कर्णधार विचार कर ना हे दोघं मस्त बसतात काय साईडला प्रफुल अरे तू कॅप्टन बोल ना. नाही विचारते एकदा कसा दोन्ही संघांच्या कॅप्टनने टॉस उडवण्यासाठी यावे. साईल मारतो. ए बापरे फालतूगिरी करू नको. तुला जेवढा सांगता तेवढा विचार. नाणेफेक करतील ते जयेश घरत. आमचे जाने माने कॉमेंटेटर. कॅमेरामॅन ए नाही कॅमेरा टेक्निशियननी आपला टॉर्च कव्हर करावे. पहिली आहे ना 5. टीमचं नाव काय? रणजित ना. अरे टीम नाव काय? रणजित स्पोर्ट
रणजित संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. रणजित स्पोर्ट कासरवडवली या संघाने. जुना बोल गया है. बोलतेस का तू? बक्षोदी करायला सांग. एकदम ओव्हर कॉन्फिडेंटली कराल बक्षोदी. आहे ना? हा, दुसरं काही काम नाही ना. सुनील स्पोर्ट यांनी वाघवील स्पोर्ट यांनी क्षेत्ररक्षण त्वरित लावायची आहे. गोलंदाजी भार उचललेला आहे. गोलंदाज कोण आहे? हो भाऊ, हे वागील करा. गोलंदाजचं नाव मोहित, प्रदीप आणि प्रदीप आणि कोण बोलले? गोलंदाज मोहित. रोहित ना. मोहित का रोहित? मोहित गोलंदाज मोहित. बघूया स्ट्राईकला आहेत प्रदीप आणि नॉन स्ट्राईकला आहेत रोहन. 56 धावांचं आव्हान दिलेलं आहे कलवा स्पोर्ट या संघाला. रेहान स्पोर्ट 30 चेंडूमध्ये 56 धावांचं आव्हान. बघूया पहिले 2 शतक हाणामारीचे असतील. पॉवर प्ले आहे 2 शतक. बघूया आपल्या संघासाठी प्रदीप आणि रोहन किती धावसंख्या करतात. मोहित यांचा पहिला चेंडू खेळतील प्रदीप. बघूया चांगलाच फटका आणि झेल. प्रदीप हे झेलबाद झालेले आहेत. एकविराईचं गाणं आहे, चल वाजव. आणि कोलशे स्पोर्ट 40+ चे उपकर्णधार प्रकाश पाटील यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांची जागा भरून प्रदीप यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत फलंदाज काय बोलते? कविश. मोहित यांचा दुसरा चेंडू. बघूया रोहन किती चौकार आणि षटकार मारतो आपल्या संघासाठी. चांगला चेंडू. बघूया साहिल यांच्या आणि षटकार. चांगलाच फटका मानायला लागेल रोहन यांचा. चांगलाच फटका रोहन यांचा. तिसरा चेंडू. बघूया मोहित यांचा आणि चांगलीच फिल्डिंग तिकडे आणि एक धाव निघालेली आहे. बघूया दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न पण
रोहन यांनी नकार दिलाय आणि एकच धावसंख्येवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 7. 1 बाद 7. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. चौथा चेंडू खेळतील कविश. चौथा बोल ना भाई. चांगलाच फटका बघूया. तिकडे असेल गणेश यांची धावसंख्येत भर. एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 8. शेवटचे 2 चेंडू बाकी मोहित यांचे. बघूया रोहन किती चौकार आणि षटकार मारतात आपल्या संघासाठी. चांगलाच चेंडू बघूया आणि षटकार. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 14. काय बघते बोल. अंपर नो आहे का? नो. पंच विकास. नो नाही ना? नाही. नो कॅन्सल. शेवटचा चेंडू मोहित यांचा. धावसंख्या झाली ती 14. पंचांची वादावाद करू नये. खराब अशी गोलंदाजी चाललेली आहे मोहित यांची. 2 फुलटर 2 षटकार खेचलेले आहेत. बघूया पुढचा चेंडू आणि त्याच पद्धतीने बघूया झेल उडालेला आहे आणि एक धाव निघालेली आहे. बघूया दुसरी धाव भेटतोय का? धावा काढायच्या आहेत. आतमध्ये गेल्यावर डिक्लेअर आहेत. धावसंख्या झाली ती 1 बाद 15. महागडाचं शतक टाकलेलं आहे मोहित यांनी आपल्या संघासाठी. 2 फुल टॉस लगातार आणि 2 षटकार. बघूया पुढचं शतक कोण घेऊन येतोय. सामन्याला उशीर होतोय. चला लवकरात लवकर गोलंदाजी. बघा दुसरं शतक कोण घेऊन येतोय बघायचं आहे. धावसंख्या झाली ती 15 आणि गोलंदाजीच्या बाहेर उतरलेले आहे ते प्रयत्न यांनी. चांगलीच गोलंदाजी आहेत. 40+ मध्ये करतात गोलंदाजी. किती करू नये 56 पाहिजे होतं ना. 41 ना. बरोबर ना. 24 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान आहे रिहान स्पोर्ट कलवा यांना. बघूया चांगलीच फलंदाजी करतात रोहन आणि कविश.
आणि चांगला चेंडू बघूया ऑफच्या दिशेने किती धावा आहेत ते धावायचे आहेत. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. चांगलाच फटका रोहन यांचा. धावसंख्या झाली ती 17. प्रयत्न यांचा दुसरा चेंडू खेळतील रोहन. आणि वाईटचा इशारा पंचांकडनं. वाईट प्लस म्हणजे 2 धावा मिळतील. धावसंख्येत आली ती 19. 1 बाद 19. खराब अशी गोलंदाजी चाललेल्या प्रयत्न यांची. त्याच पद्धतीने चेंडू बघूया आणि पंचांकडनं वाईटचा इशारा. धावसंख्या झाली ती 20. बॅक टू बॅक 2 वाईट टाकलेले आहेत प्रयत्न यांनी. खराब अशी गोलंदाजी चाललेली आहे. आणि आता मात्र वाईटचं भर करून काढलेले आहेत प्रयत्न यांनी. चांगलीच गोलंदाजी अशी गोलंदाजी केली. तिसरा चेंडू खेळती कविश बघूया प्रयत्न यांचा. आणि पुन्हा वाईट. कविश ना बॅट्समॅनचं नाव रवीश बघूया प्रयत्न यांचा. पुढचा चेंडू खेळतील. चांगलाच उचललेला आहे बघूया झेल होतोय का. आणि रवीश हे झेल बाद. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत प्रयत्न यांचे आणि धावसंख्या झाली ती 21. रवीश यांची जागा भरून काढण्यासाठी आता आलेले फलंदाज आशिष. धावसंख्या झाली ती 21. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत प्रयत्न यांचे. बघूया रोहन किती फटके मारतात आपल्या संघासाठी. चांगलीच फटकेबाजी करत होते रोहन. बघूया आणि चांगला चेंडू प्रयत्न यांचा. निर्धाव असा चेंडू. रोहन यांना काय समजलं नाही. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत प्रयत्न यांचे. बघूया अशीच गोलंदाजी करायला लागेल त्यांना दोन्ही चेंडू. चांगला चेंडू आणि धावायचं आहे. जोपर्यंत बॉल बाहेर आहे तोपर्यंत धावायचं आहे. आणि 2 धावा नक्कीच पूर्ण. धावसंख्या दिली ती 23. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. बघूया रोहन चौकार की षटकार मारत आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू खेळती रोहन बघूया. आणि वाईट. धावसंख्या दिली ती 24. एकोणीस चेंडू 32 धावांचं आव्हान आहे. बघूया शेवटचा चेंडू आणि पुन्हा वाईट. शेवटचा चेंडू आहे मात्र काय
बॅक टू बॅक 2 वाईट टाकले. शेवटचा चेंडू. प्रयत्नांचं बघूया. खेळती रोहन आणि चांगलाच फटका. थँक्यू. बॉल अडवला. एकच धाव. डिक्लेअर झोनमध्ये धावसंख्या झाली ती 26. 2 बाद 26 आणि 18 चेंडू. 18 चेंडू 30 धावांची गरज रेहान स्पोर्ट कलवा यांना. उद्याला सर्व बघूया गोलंदाजीचा भार आता कोणाच्या तिसरं शतक कोण घेऊन येतोय. घरांचा करत. साहिल ना गोलंदाजात तिसरं शतक घेऊन येतील ते साहिल. बघूया. रोहन आणि आशिष सामना करतील. आशिष बघूया आपल्या संघासाठी चौकार आणि षटकार किती मारतात आपल्या. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू 30 धावांची गरज. बघूया पहिला चेंडू सायलेनचा. चांगला चेंडू सायलेनचा. आशिषांना काय समजलं नाही आणि निर्धाव असं चेंडू सुनील स्फोट वागविल. आशिष गोलंदाजी करायला लागेल सामना जिंकायचा असेल तर. आणि पंच गौरव नो फ्री हिट. 9+1 2 धावा मिळतील. धाव संख्या झाली ती 28. 2 बाद 28. फ्री हिट आहे आणि चांगला चेंडू सायलेनचा आणि एकच धाव. आम्ही सायलोय ना एकच काढला. धाव संख्या झाली ते 29. तिसरं चेंडू खेळतील रोहन. बघूया आपल्या संघासाठी आणि निर्धाव असं चेंडू साहिलेंचा. चांगलीच गोलंदाजी करतात साहिल आपल्या संघासाठी. अशीच गोलंदाजी करायला लागेल सामना जिंकायचा असेल तर. चांगला चेंडू आणि उचलण्याच्या प्रयत्नात. बघूया षटकार. चांगलाच फटका रोहन यांचा. धावसंख्या झाली ती 35. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 35 आणि जिंकण्यासाठी 14 चेंडू 21 धावांची गरज. बघूया 5वा चेंडू सायलेनचा खेळतील रोहन आणि उचललेला आहे. बघूया ऑफच्या दिशेने आणि झेल सोडलेला आहे. चांगलाच झेल सोडलाय रोहन यांचा.
धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 37. शेवटचा चेंडू सायलेनचा. बघूया रोहन चांगलीच फटकेबाजी करतात आपल्या संघासाठी. आणि शतक संपलेलं आहे सायलेनचं. धावसंख्या झाली ती 37 आणि 12 चेंडू 12 चेंडू 19 धावांचं आव्हान. टॉस झाला, टॉस उडवला झाला. 12 चेंडू 19 धावांचं आव्हान. रेयान स्पोर्ट कलवा. आता मात्र गोलंदाजीचा भार उचलतात ते डॉक्टर. ज्ञानेश्वर का ज्ञानेश्वर ज्ञानदेव ना. गोलंदाजीचा भार उचलत आहे डॉक्टर ज्ञानदेव. बघूया आपल्या संघासाठी सचिन दाला पहिला पाठव. सचिन जाधवकडे दे म्हणजे सचिन दा येऊन झाला मग येऊन शकतो. 12 चेंडू 19 धावांचं आव्हान कलवा स्पोर्ट या संघाला. बघूया वाघवीर संघ रोखतात का आपला. 19 धावा करून देतात का नाही करून देत. पहिला चेंडू खेळतील आशिष. बघूया आणि चांगलाच चेंडू आहे. बघूया झेल उडालेला आहे आणि झेल सोडलेला आहे. चांगला झेल सोडलेला आहे. पहिल्याच चेंडूवर झेल. धावसंख्येत बरं धावसंख्येत आली ती 38. 11 चेंडू 18 धावांची गरज. मात्र रोहन हे फटकेबाजी चालूच ठेवतात का बंद करतात बघूया. आणि बघूया धावचीत होतात का. आणि आणि निर्धाव असं चेंडू डॉक्टरांचं चांगलीच गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. बघूया चांगलाच फटका झेल उडाले. बघूया तिकडे आणि रोहन यांचा झेल सुटलेला आहे आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 40. आता मात्र 9 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान. रोहन हे चांगलेच फटकेबाजी करतात आपल्या संघासाठी. त्यांनी 3 षटकार मारलेले आहेत. रोहन जर आणि चांगलाच फटका रोहन यांचा आणि षटकार. धावसंख्या झाली ती 46. आता मात्र 8 बॉल 10 धावांची गरज. रोहन सारखा खेळाडूची झेल सोडून हे षटकार आणि चौकार मारून आपल्या संघाला विजय करण्याच्या याच्यावर आहेत रोहन. बघूया 5वा चेंडू खेळतील रोहन आणि चांगलाच चेंडू डॉक्टर ज्ञानेश्वर यांचा. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे कलवा स्पोर्ट यांना. 7 चेंडू 10 धावांची गरज. बघूया शेवटचा चेंडू रोहन षटकार की चौकार मारता आपल्या संघासाठी.
आणि उचललेले बघूया झेल होतोय का काय होतोय. आणि आता मात्र रोहनचं खेळ संपुष्टात आलेले आहेत. झेलबाद झालेले आहेत. आता मात्र 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. आणि 6 चेंडू 10 धावांचं आव्हान आहे कालवा स्फोट या संघाला. बघूया आता मात्र साहिल यांच्यावर भार. 6 चेंडू आणि 10 धावांचं आव्हान. बॅट्समॅन कोण आहे. गौरव. साहिल. पहिला चेंडू खेळतील गौरव. बघूया आपल्या संघासाठी चांगला चेंडू साहिल यांचा. आणि 5 चेंडू 10 धावांचं आव्हान आहे. बघूया सामना रंगतदार होत चाललेला आहे. शेवटचा चेंडूपर्यंत सामना जाईल असं वाटतोय. चांगलीच गोलंदाजी करतात साहिल आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. बघूया दुसरा चेंडू खेळतील गौरव. चांगला चेंडू लेगच्या दिशेने मारलेला. बघूया तिकडे. आणि डिक्लेअर 1 धाव. डिक्लेअर झोन आहे तिथे. धाव संख्या दिली ती 47. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे कलवा स्फोट संघाला. रियान स्फोट कलवा संघाला 4 चेंडू 9 धावांचं आव्हान. बघूया चांगलीच गोलंदाजी करतात साहिल. आणि उचलून मारलेल्या प्रयत्नात बघूया. आणि चांगलाच फटका गौरवांनी. दोन्ही संघांना नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू 5 धावा करायचेच आहेत. चांगलाच फटका मारला गौरवानी. चौकार मारला. बघूया. आणि लेगच्या दिशेने मारलेलं. बघूया 1 धाव निघालेली आहे. बघूया तिकडे प्लेयर दुसरी धाव घेतात का. आणि दुसरी धाव पण पूर्ण. आणि 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. सामना रंगतदार झालेला आहे. खूपच रंगतदार झालेला आहे. 2 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत पाहिजेत. गौरवानी चांगलाच फटकेबाजी चालू केलेली आहे. 5वा चेंडू खेळते गौरव. आणि चांगलाच बॉल साहिल यांचा. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस आहे. 3 धावा करायच्याच आहेत. कंपल्सरी 3 आहेत. बघूया सामना रंगतदार. साहिल यांनी चांगलीच गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. 1 चेंडू आणि 3 धावा. बघूया 1 चेंडू 3 धावांची गरज प्रेक्षकांमध्ये. आणि चांगलाच लेगच्या दिशेने. बघूया तिकडे किती धावा भेटतात. आणि खराब अशी क्षेत्ररक्षणच्या मुले चौकार. आणि